आणि त्यासाठी मात्र त्या टीम मध्ये आपण जर पाहिलं जुचेंद्र मास्टर्सच्या तर नंदू भोईर यांची मात्र वर्णी लागलेली आहे. एक लेजेंडरी खेळाडू आहेत नंदू भोईर, एक नामांकित खेळाडू आहेत, मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये ते माहीर आहेत आणि त्या खेळाडूला खास करून या ठिकाणी बोलवण्यात आला आहे. व्हाईटचा इशारा, व्हाईट +1 मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. त्यानंतर सुनील मुकादम यांची देखील वर्णी लागली गेलेली आहे जुचेंद्र मास्टर्स या टीम. म्हणजे 2 धडाकेबाज फलंदाज इन झालेत या 40+ जुचेंद्र टीम मध्ये या मॅच साठी. आडव्या बॅटनं खेळायचा होता यावेळेस. बॅट अँड बॅटच्या अगदी मधोमध डेड ऑन स्पॉटचा चेंडू, अगदी वेध घेतला यष्टीचा, क्लिंग बोल्ड, दांडी गोल. सुनील परतीच्या मार्गी आउट. दिला जातोय 2 धाव. बॉटमॅनचा चांगला वापर त्या ठिकाणी केला गेला. खरोखरच कलाई के साथ मनगडाच्या त्या ताकदीनं तो फटका ऑन ड्राईव्ह केलं गेलं. क्लास फटका. फुल टॉस उडवलाय. एफर्ट चांगला, प्रयत्न चांगला त्या ठिकाणी लावला होता जितून. अगदी तो कॅच आहे तो मला वाटतं हातामध्ये पडला होता त्याच्या, मात्र तो कॅच त्याच्याकडून निसटला गेला. धावा झाले त्या 10. चहा वाटणारे जे आहेत त्यांना विनंती करतोय की चहा या कॉमेंट्री बॉक्स जवळ लवकर घेऊन या. पुढे येऊन चेंडूला मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. डिक्लेरेशन झोन जाते. 2 धावा इथे मिळतील. अंदाज आहे जितूला, अंदाज आहे इतकी वर्ष क्रिकेट खेळतोय त्यानुसार त्याचा अंदाज आहे की 2 धावा जातील. कशाला तुम्ही ओरडता? एक बरोबर अंदाज त्यांनी ते बांधला. तिथे धावा झाल्या त्या 12. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालंय. जम्प ऑन राईट टीमची आपण धावसंख्या पाहतोय 1 बाद 12. स्पोर्ट फॅमिली हे आपण
यूट्यूब चॅनल पाहतोय, या चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आतापर्यंत 7,000 सबस्क्रायबर आहेत स्पोर्ट्स फॅमिली या चॅनलचे. मला वाटतं स्पोर्ट्स फॅमिलीने काय करायला हवं अशोक पाटील साहेब, जे आता 70 जे काम सुरू केलं आहे की एवढे एवढे सबस्क्रायबर झाले तर मी गिफ्ट देईल, तशा प्रकारचं मला वाटतं स्पोर्ट्स फॅमिली देखील एक इव्हेंट करायला हवा. ऑफसाईडला ड्राईव्ह केलं गेलं, रामकिनी आहेत चेंडूला स्टॉप करण्यासाठी. कदाचित स्पोर्ट फॅमिली हे चॅनल कदाचित करेल 10,000 सबस्क्राईब झाल्यानंतर काहीतरी गिफ्ट देतील. त्या स्क्रीन दिले त्याच्याबद्दल मी स्पोर्ट फॅमिलीचं मनापासून आभार व्यक्त करतोय. बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला स्क्रीन दिली जात नाहीये, मात्र स्पोर्ट्स फॅमिलीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक स्क्रीन, जेणेकरून आम्ही व्यवस्थितरित्या त्या स्क्रीनच्या माध्यमातून योग्य ते विश्लेषण करू शकतोय. फटका हवेत खेळला जातोय, रामकिनी स्ट्रगल करतो त्या ठिकाणी, मिड ऑन रिझर्व मध्ये लँड झाला. कव्हर क्षेत्रामधून नंदू भोईर येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावा झाल्यात त्या 15. कुणाला गोलंदाजाला आपण पाहतोय आज स्वप्नील मुकादम नाहीये. जुचंद्रच्या गावामध्ये देखील मित्रांनो एक स्पर्धा सुरू आहे, त्याच्यामुळे आज बरेचसे खेळाडू कमी जाणवत आहेत. बरेचशा खेळाडूंचे भूषणला देखील मॅच खेळायला जायचं होतं, मात्र तो आज या ठिकाणी थांबलाय. कारण प्रत्येक खेळाडूची कमिटमेंट असते, लक्षात ठेवा. ज्या संघाच्या माध्यमातून ते खेळतात त्यानुसार त्यांना कमिटमेंट करावी लागते. इथेही विकेट आहे, इथे विकेट आहे, मात्र इथे विकेट कोणाची, एक प्लॅनिंग केलं मोहनदादानी आणि त्या प्लॅनिंग मध्ये त्या सापल्यामध्ये अडकला गेला चेतन. विकेट डाऊन, आउट. भोईर आहे की नाही, त्यानंतर त्या स्टँड मध्ये त्याला प्रवेश दिला जाईल. जे भोईर नाहीत त्यांनी त्या भोईर स्टँड मध्ये जाऊ नका, कारण आधार कार्ड लिंक केलं जाईल तिथे, लक्षात ठेवा. ज्याचं आधार कार्ड लिंक होईल तो भोईर स्टँड मध्ये बसणार आहे. भगवान पाटलांना फ्री पास दिला आहे. धावा झालेत त्या 16 धावा. जुचंद्र वर्सेस जम्स वन राई. एका साईडला पावन मंदिर आपण या मीरा भाईंदर परिसरामध्ये पाहतोय, आई धारावी मातेचं मंदिर, आणि जुचंद्रची कुलस्वामिनी आई चंडिका मातेचं मंदिर. गोरदेव पाहू शकता आपण, गोरदेव आणि कांदरपाड्याची मॅच झाली होती, त्याचा आपण नक्कीच ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलं. ऑन ड्राईव्ह आपण पाहिले या ठिकाणी एक गतर वेगाने पूर्ण केले. निलेश मात्र थ्रो करतायत नॉन स्ट्राइक एंडला. दुसरी धाव काढताना मात्र या ठिकाणी जितू देखील बाद होतोय. आणखीन एक विकेट
लोक म्हणतात की राईट संघ हा सामना जिंकेल, 20% लोक म्हणतात की धुतेंद्र संघ हा सामना जिंकेल. मात्र वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, त्याप्रमाणे क्रिकेटची देखील वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये, कारण आतापर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करणारा कोणी मात्र ज्योतिषी पुढे आला नाहीये. ऑन साइडला फटका आपण पाहतोय, स्टेअर केले गेले चेंडूला. 2 धावा इथे आरामात पूर्ण केल्या गेल्या. धावा झालेल्या आहेत त्या 21. म्हणजे कदाचित ही मॅच बनू शकेल. अपेक्षा आहे की या 4 ओव्हरमध्ये 50च्या पलीकडे जम्प ऑन राईट संघ जायला हवा. ही प्रेक्षकांची अपेक्षा असेल, त्यांच्या खेळाडूंची अपेक्षा असेल. ज्याप्रमाणे त्या कॅलिबरचे खेळाडू, त्या ताकदीचे खेळाडू जम्प ऑन राईट टीममध्ये आहेत, त्यानुसार कदाचित तो एक आकडा सेट केला असेल आपल्या डोक्यामध्ये जम्प ऑन टीमनं. मोठा फटका आहे, मात्र एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं आहे. वॉर्डफील्ड मात्र चेंडू लँड झाला. शतरक्षण क्लास केलं होतं भूषणनं. काय चेंडू तो अडवला होता, मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर तो चेंडू पडला असता तर मात्र ही या धावा थांबवू शकल्या असत्या. वेल डन भूषण, काय एफर्ट लावलं. बॉडी वेट जर विचार केला आपण तर 70च्या पलीकडे असेल, मात्र इतक्या मजबूत देहाला त्यांनी वर उचललं मी तर म्हणेल. काय झेप घेतली त्या चेंडूवर आणि त्या अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू अडवला गेला. मात्र चेंडू अडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या तो बाहेर पडला गेला, आतमध्ये पडला गेला असता तर कदाचित या धावा काही वाचू शकल्या असत्या. 27 धावा फलकावर लागल्या जात आहेत. रिप्ले आपण पाहू शकाल, काय एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलं. फुल ऑफ लेन, जसा चेंडू तसं उत्तर. प्रशांत म्हात्रे यांच्या बॅट मधून षटकार. यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं बाबूबाई 3 चेंडू शिल्लक आहे. थांबा जरा राजेश भाऊ. यावेळेस ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर हा चेंडू तळला गेला. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. बाबूबाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र बाबूबाई यांचा सन्मान. सुनील पवार उर्फ बाबूबाई. ऑफसाईडला फटका आपण पाहतोय. सुनील मुकादम त्या ठिकाणी आहेत प्रोडक्शन साठी. एकच धाव इथे मिळेल. धाबा झालेल्या आहेत त्या 35. रेमंड मला वाटतं रेमंड कंपनीमध्ये आहेत ते. प्लेइंग बॉडी फ्रॉम द अवे. वाईटचा इशारा. भरपूर लांब चेंडू होता हा, खास करून रेंज पासून लांब होता. तो म्हणजेच प्रफुल्ल यांच्या. प्रशांत म्हात्रे प्रफुल्ल ही जोडी जी आहे मित्रांनो, ती जोडी एक नामांकित जोडी आहे. मात्र एक आठवण झाली, मी मगाशी उल्लेख केला होता चेतन पाटील यांच्या विषयी. काय घडलंय, जो तो षटकार आला होता त्या षटकाराचा हा दबाव आहे का, तो जाणवत आहे का जितूच्या या बॉलिंगवर. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी आपण पाहतो जितूची या ठिकाणी चुकीची पाहायला मिळते. जितू धावा झाल्या त्या 37. कारण 11 डिसेंबर 2022 तो दिवस कधीही विसरू शकणार नाहीये. पुन्हा एकदा वाईट, किती वाईटला बंद नाही भगवान दादा.
11 डिसेंबर 2022 आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधलं पहिलं निर्धाव षटक चेतन पाटीलनं आर के मोरवाय टीमच्या विरुद्ध टाकलं गेलं होतं. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. हे विसरता कामा नाही आहे. एकसर ए ची ती स्पर्धा होती. या सगळ्या आठवणी आहेत. थांबायचं आहे पंच प्लीज. तो मांजा जरा काढून घ्या. दुखापत होऊ शकेल त्या मांजामुळे. मकर संक्रांत जवळ आली आहे आणि त्यासाठी मात्र पतंग अडथळे देऊ शकतील. चेंडू अजूनही एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला पतंग हा बघा जरा पतंग. ए पोरा इकडे पतंग उडू नको रे. चला मॅच स्टार्ट करा. फुल ऑफ लेंथ फुल टॉस मात्र मिस केला प्रफुल्ल्यानं. शेवटचा चेंडू तो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण. धावा झाल्या आहेत त्या 38. 12.67 चा आपण करंट रन रेट जम्प्समॉन्ट राय या टीमचा पाहतोय. अपडेट स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून एक अंदाज प्रेक्षकांच्या माध्यमातून लावला जातोय. जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत त्या प्रेक्षकांची मात्र पसंती या ठिकाणी आपण बघतो. जम्प्समॉन्ट राय या टीमला जास्त पसंती त्या प्रेक्षकांना दिली आहे. रेकॉर्ड तुमच्या समोर प्रेझेंट केला होता की 97 षटकारांचा तो विक्रम बालकोमच्या स्पर्धेचा मोडीत काढला होता. या मुर्द्याच्या स्पर्धेने तब्बल 103 षटकार या मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये लागले गेले होते. हे विसरता कामा नाहीये. 4 खेळाडूंना जवळपास अर्धशतक झळकावली होती या मैदानावर. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. स्ट्रगल केली होती भूषणनं त्या ठिकाणी. कदाचित निलेश मात्रे यांना चेंडू दिसला नाही. मला असं वाटते सूर्याची कदाचित किरणं जी आहेत ती डोळ्यासमोर आहेत आणि त्या कारणास्तव तो चेंडू आयसाइट झाला नाही निलेश मात्रे यांना. हा चेंडू चौकार. 4. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच इथे आणखीन एक बिगी आणखीन एक षटकार.
धावसंख्या 55, 8 चेंडू आणि 32 धावसंख्येवर खेळतोय प्रशांत. या प्रशांतला शांत केलं जाईल का? सध्याच्या घडीला नक्कीच रुद्र रूप धारण करणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत बॅट मधून आलाय. 8 चेंडू मात्र 8 चेंडू खेळलाय आणि 8 चेंडू मध्ये तब्बल धावा कुठल्या त्या बॅटरनं त्या 32. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. ब्लॉक हॉलचा चेंडू आहे. चांगला फटका आपण पाहतोय. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. राजेंद्र गजाला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. एक नामांकित गोलंदाज ज्याच्या क्रिकेटची सुरुवात झाली होती खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट खेळला होता 1993 ला. लक्षात ठेवा, एक खूप मोठं नाव आहे. मात्र काही कारणास्तव थोडं क्रिकेट पासून मात्र गजाला वंचित राहावं लागलं होतं. मात्र खूप मोठं नाव आहे गजा. राजेंद्र मिस टाइम स्ट्रोक, मिस टाइम स्टॉप आहे. कोण घेणार कॅच? गजा तर घेऊ शकत नाहीये कारण त्याला चेंडू तितकासा आईसाइड होत नाहीये. धावा झाल्या ते 59. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर येत आहे षटकार. जाम्स बॉन्ड राई संघ 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर थांबला गेला 65 या धावसंख्येवर आणि 66 धावा विजयासाठी जुचंद्र मास्टर्स टीमला. काय बॅटिंग केली आणि 11 चेंडूमध्ये 42 धावा कुटताना आपण तब्बल षटकार जर प्रशांतच्या बॅटमधून पाहिले तर 5 षटकार आणि 1 चौकार पाहिला. हायलाइट आपण पाहू शकाल त्या ठिकाणी स्पोर्ट्स फॅमिली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या फर्स्ट इनिंगची ही हायलाइट आहे. कशा प्रकारे बॅटिंग केली त्या ठिकाणी प्रशांत मात्रेनं ही हायलाइटच्या स्वरूपात आपण त्या ठिकाणी पाहू शकाल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जुचंद्र टीम आपण देखील बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत आणि ज्यावेळेस या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस आपण या ऐकूया या परिसरातील नामांकित समालोचक, या परिसरातील नव्हेच तर मी म्हणेल संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित समालोचक. कारण मला अजूनही आठवते मागच्या वर्षाची ती नायगावची स्पर्धा आणि भले अशोक पाटील साहेबांनी नायगावच्या त्या परिसरामध्ये भरपूर वर्ष काम केलं असेल मात्र तो बऱ्याच वर्षांचा ब्रेक जरी अशोक पाटील साहेबांना घेतला असला तरी देखील मात्र नायगावच्या त्या मैदानावरची स्पर्धा एक सगळ्यात मोठी स्पर्धा आयोजित केली होती. पहिली स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये मात्र समालोचक म्हणून अशोक पाटील सरांची निवड केली होती. बालसुब्रमण्यम अय्यर, अशोक पाटील, चंद्रकांत शेट्टे हे समालोचक त्या नायगावच्या त्या गावी मी पाहिले होते. त्याच एक दिग्गज समालोचकाला आपण या कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय. अशोक पाटील सर आपलं हार्दिक स्वागत.
पैसे दिले त्याच्यातून पैसे त्याचे दिले का ते 3000 दिले ना तो आलाच नाही कुठे आहे त्याला बोलव आहे ना बाबा तेच सांगतो बाबा थँक्यू भरत खूप वर्ष कॉमेंट्री केल्यानंतर तो जो आनंद मिळतो तो आनंद वेगळा असतो आणि नक्कीच तर काय मिळालं लोकांचं प्रेम हे खूप महत्त्वाचं असतं प्रेम कमवायला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाय कराव्या लागतात असंच लगेच प्रेम स्नेह मिळत नाही आहे चेंडू आमच्याकडे ठेवा मी इथे आम्ही आहोत चेंडू कुठे जाणार नाहीत हां ते बोलू काय याचं ना राजेश डोनेटरचं ना बोलू ना ते हां जरा वेळ वाचवा प्लीज हे पकडा तुझ्याकडे माझा मोबाईल तुझ्या ठेव हां माझा आहे तुझा पण आयफोन आहे हा 12 आहे हा माझाच आहे धन्यवाद राजेश धन्यवाद धारावी मास्टर स्पोर्ट्स मुर्दा सर्वांचे मी आभार मानतोय माझी स्पर्धा आहे मला आमंत्रण मिळालं किंवा नाही मिळालं हा भाग नाही मात्र माहिती असणं गरजेचं असतं त्याही बरोबर ही स्पर्धा गावाची स्पर्धा आहे आणि गावापेक्षा कोणी नसतं राव करेल ते गाव करू गाव करेल तेच राव करेल असं म्हटलं जातं राव करेल ते गाव नाही करणार थोडीशी थंड हवा येते बाबू शांत बेटा फॅमिली स्पोर्ट्सवरनं लाईव्ह टेलिकास्ट पाहताय आपण थेट प्रक्षेपण पाहत आहे खूप सुंदर असा HD प्रक्षेपण आहे ज्याने मला सहकार्य केलं त्यांची मी नावं घेतोय मित्रांनो कारण सहकार्य मग ते आर्थिक असू दे मनुष्य पाठबळ असू दे किंवा एक मॉरल सपोर्ट तुम्हाला दिलेला असू दे तो खूप महत्त्वाचा असतो या युगामध्ये मी आहे हम आपके साथ आहे उद्याचं जे शुद्ध मांसाहाराचं जेवण आहे ते राजेश पाटील आमचे मित्र आहेत स्वतः ट्रान्सपोर्टचे त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे